असं आहे की मी 20 मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावेत, मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावेत या संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ते पाहत असतात. आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतोब 15-20 दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर्रर करण्यात आलेलं आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही तिथे, त्याचा अर्थ असं की तुम्ही तिथे राहायला जावं. आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढणार. आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही. आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही. पण या संदर्भात आपण अजितदादांशी किंवा कोणाशी चर्चा केली आहे? नाही, अजितदादांनी स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री मुख्यमंत्री, म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईल. तुमची काही तक्रार होणार किंवा तक्रार वगैरे अशी काही? आणि माझी काय तक्रार असू शकते. आता आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार. मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगितलं दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते द्या. काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहा. पण म्हणजे मंत्रीपद गेल्यानंतर खरं तर तातडीने त्यांनी खाली करणं अपेक्षित होतं. तुमच्यासारख्या मंत्र्याला त्या ठिकाणी जाऊन जे लोकांच्या भेटी मला असं वाटतं की याच्यावर जास्त मला मी चर्चा नाही करू शकणार. हे खरं आहे की 15-20 दिवस काहीतरी 1 महिनाभराची काही मुदत असते. काही लोक आणखी महिना 15 दिवस वाढवून घेतात कारण सामान वगैरे न्यायचं असतं, शिफ्ट व्हायचं असतं. आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं. पण ठीक आहे, आता जे आहे ही परिस्थिती आहे.